राज्यातील मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी आता ड्रेस कोड ठरवण्यात आलाय। गुहागर तालुक्यातील श्रीदेव वेळणेश्वर मंदिरामध्ये पारंपरिक पोशाखातच मंदिरामध्ये प्रवेश करून वेळणेश्वराचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्रीदेव वेळणेश्वर देवस्थान कमिटी आणि गावाच्या वतीने येणाऱ्या भाविकांना करण्यात आले। तसेच स्थानिक पुजारी गुरव आणि चतुसीमा बांधवांनाही पारंपरिक वेशातच मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्यासाठी सूचना आता करण्यात आल्या आहेत, असे देवस्थानाचे सचिव संजय गुरव यांनी सांगितले। देवस्थान कमिटीकडून मंदिराच्या प्रवेशद्वारावर यासंबंधी सूचना फलक लावण्यात आलाय। वेळणेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे। राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। 1 एप्रिल पासून पोशाखासंबंधी लागू केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे, असे देवस्थानाचे सचिव संजय गुरव यांनी सांगितले। श्रीदेव वेळणेश्वर व श्रीदेव काळभैरव देवस्थानचे सचिव संजय गुरव आज येणाऱ्या भाविका किंवा इथले पुजारी गुरव आहे यांच्यासाठी कमिटीने तसंच गावाने काही नियमावली ठरवलेली आहे। जी वेशभूषा असते ही सात्विक असावी। आज येणारे भाविक हे असभ्य पोशाखात असतात, तर देवाचं पावित्र्य राखावं, आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं महत्त्व सगळ्यांना समजावं या दृष्टीने हा नियम 1 एप्रिलपासून या देवस्थानमध्ये ड्रेस कोड लागू होणार आहेत। येणाऱ्या भाविकांनी सात्विक वेशभूषेत घ्यावं, देवाचं दर्शन घ्यावं, त्याचं ते आपल्याला समाधान मिळणार आहे। नाही काही आता लोक येणारी आहेत त्यांना थोडं समजावण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल, पण त्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचं काटोर पालन केलं जाईल। येणारे भाविक एक पर्यटन आणि एक दर्शन या दोन्ही उद्देशाने येतात, तेव्हा त्यांची वेशभूषा ही प्रत्येकाची वेगळी असते। कारण येणाऱ्या भाविकांना याचं महत्त्व समजून देऊन त्यानंतर याचं कठोर पालन केलं जाईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।